काळोख्या खोलीत एक दिवा आणि पाण्याचा तांब्या. तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या घरात रोज पूजा होते, जिथे रोज मंत्र जपले जातात, तिथेच कटकटी, गरिबी किंवा आजारपण का ठाण मांडून बसतं? आपण देवाला नैवेद्य दाखवतो, हार घालतो, पण एका अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो जी घराची पूर्ण ऊर्जा बदलू शकते. ती गोष्ट म्हणजे पाणी. जपानी शास्त्रज्ञ डॉक्टर इल्युटो यांनी सिद्ध केलंय की पाण्याला स्वतःची स्मरणशक्ती असते. मग विचार करा, तुमच्या देवघरातील ते पाणी तुमच्या घरासाठी अमृत ठरतंय की दोष? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 5 चुका पाहणार आहोत ज्या तुमच्या घराची बरकत रोखत आहेत. विसर्जनाची पद्धत. बेसिनमध्ये पाणी म्हणजे लक्ष्मीला पाठ फिरवणे. शास्त्रात म्हटलंय, मंत्राधीनम तु दैवतम. जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा देवघरातील पाण्यात त्या मंत्रांची सर्व सकारात्मक कंपने शोषली जातात. हे पाणी आता साधे पाणी राहिलेले नसते, ते तीर्थ बनलेले असते. चूक, अनेक जण हे पाणी न पाहता सिंकमध्ये किंवा नाल्यात ओतून देतात. विज्ञानाच्या दृष्टीने तुम्ही चार्ज केलेली पॉझिटिव्ह एनर्जी कचऱ्यात फेकत आहात. वास्तुशास्त्रानुसार यामुळे पितृदोष आणि धनहानी होते. उपाय, हे पाणी नेहमी तुळशीत अर्पण करा. जर तुळस नसेल तर पिंपळ किंवा कोरफडीसारख्या पवित्र झाडाला द्या. पण लक्षात ठेवा, हे पाणी कधीही कोणाच्या पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या. रात्रीचे शिळे पाणी. अनेकांना सवय असते रात्री तांब्या भरून ठेवण्याची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच पाण्याने देवाला अभिषेक करण्याची. हे सर्वात घातक आहे. रात्रीच्या वेळी घरातील आणि वातावरणातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो. पाणी हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, तेही ऊर्जा शोषून घेतं. शास्त्र काय सांगते? शिळे पाणी हे तामस मानले जाते. काय करावे? दररोज सकाळी ताजे स्वच्छ पाणी भरा. रात्री जर पाणी उरले असेल तर ते रात्रीच झाडांना टाकून तांब्या उपडा करून ठेवावा. शिळ्या पाण्याचा अभिषेक केल्याने घरामध्ये आळस आणि चिडचिड वाढते. पात्राचे विज्ञान. तांबे, चांदी की स्टील? आजकाल सोयीसाठी आपण स्टीलचे पेले किंवा ग्लास वापरतो, पण तुम्हाला माहीत आहे का, स्टील हे मिश्र धातू आहे, त्यात ऊर्जा साठवण्याची क्षमता नसते. वैज्ञानिक आधार. तांब्यामध्ये आयोनायझेशनचे गुणधर्म असतात. शास्त्रानुसार तांब्याला शुद्ध धातू मानले जाते, कारण तो सूर्याची ऊर्जा आकर्षित करतो. महत्त्वाची टीप, तुमचा पूजेचा तांब्या काळपट पडलेला नसावा. तांब्या जितका चमकणारा तितकी तुमची बुध आणि सूर्यग्रहांची स्थिती मजबूत होते. दररोज तांब्या पितांबरीने घासून स्वच्छ ठेवा, तरच त्यातील पाणी ईश्वरीय शक्ती ग्रहण करेल. घराचे संरक्षण कवच. पूजा संपल्यावर आपण ते पाणी तीर्थ म्हणून घेतो, पण एक कृती विसरतो, ती म्हणजे प्रोक्षण. पूजा संपल्यानंतर पात्रातील थोडे पाणी पळीने किंवा तुळशीच्या पानाने स्वतःवर आणि संपूर्ण घरात शिंपडावे, विशेषतः घराच्या कोपऱ्यात, जिथे नकारात्मक ऊर्जा साठवण्याची दाट शक्यता असते. फायदा, यामुळे घरातील वास्तुपुरुष तृप्त होतो आणि घरातील सदस्यांमधील कलह कमी होऊन शांतता लाभते. हे पाणी शिंपडताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुमचा जो कुलदेवता मंत्र असेल त्याचा उच्चार नक्की करा. गंगाजळ आणि तुळशीचे पान. जर तुम्हाला वाटत असेल की घरात खूपच कटकटी आहेत किंवा प्रगती खुंटली आहे, तर हा उपाय नक्की करा. कलशामध्ये पाणी भरल्यानंतर त्यात 1 थेंब गंगाजल आणि 1 मंजिरीसह तुळशीचे पान टाका. तुळस ही नैसर्गिक प्युरिफायर आहे आणि आध्यात्मिकदृष्ट्या ती विष्णुप्रिय आहे. हे पाणी केवळ घराला शुद्ध करत नाही, तर तुमच्या आरोग्यासाठीही उत्तम इम्युनिटी बूस्टर ठरू शकते. मित्रांनो, पाणी हे जीवन आहे आणि देवघरातील पाणी हे जीवनाचे कल्याण करणारे साधन आहे. या छोट्या वाटणाऱ्या चुका टाळून बघा. तुम्हाला स्वतःला 15 दिवसात घरातला बदल जाणवेल. तुमच्या देवघरात तुम्ही कोणत्या धातूचा तांब्या वापरता? तांब्याचा की पितळेचा? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही शास्त्रशुद्ध माहिती आवडली असेल तर अशाच सखोल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ किमान 5 जवळच्या व्यक्तींना शेअर करा, कारण ज्ञान वाटल्याने पुण्य मिळते. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.